नमस्कार मित्रांनो, अनेक जोडप्यांच्या आणि विशेषतः तरुणांच्या मनात हा एक प्रश्न असतो. लिंगाचा आकार मोठा असेल आणि योनीचा आकार लहान असेल तर शारीरिक संबंध ठेवताना स्त्रीला वेदना होतात का? काही स्त्रियांना पहिल्यांदा संबंध ठेवताना तर काहींना त्यानंतरही वेदना, जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. मग यामागचे खरे कारण काय? फक्त लिंगाचा आकार मोठा असल्यामुळे वेदना होतात का? कोरडेपणामुळे वेदना होतात का? आणि हा त्रास कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची माहिती अगदी सोप्या आणि वैज्ञानिक पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. 1. योनी लहान आणि लिंग मोठे असल्यास वेदना होतात का? सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. योनी ही कायम एका ठराविक आकाराची किंवा कठीण पोकळी नसते. ती लवचिक असते. लैंगिक उत्तेजना वाढल्यावर योनीमध्ये नैसर्गिक बदल होतात. तिची लवचिकता वाढते आणि ती अधिक विस्तारित होण्यास मदत होते. त्यामुळे केवळ योनी लहान आहे आणि लिंग मोठे आहे या एका कारणामुळे प्रत्येक स्त्रीला वेदना होतीलच असे नाही. मात्र लिंगाचा आकार, प्रवेशाची खोली, शरीराची तयारी, नैसर्गिक ओलावा आणि संबंधांची पद्धत यांसारख्या अनेक गोष्टींमुळे काही स्त्रियांना वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते. म्हणून फक्त आकारावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा स्त्रीच्या आरामाकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. 2. लैंगिक उत्तेजनेच्या वेळी योनीमध्ये काय बदल होतात? जेव्हा स्त्री लैंगिकदृष्ट्या उत्तेजित होते तेव्हा शरीरामध्ये काही नैसर्गिक बदल होतात. योनीमध्ये नैसर्गिक ओलावा वाढतो आणि योनीची लवचिकता वाढण्यास मदत होते. यामुळे शारीरिक संबंध अधिक आरामदायक होण्यास मदत होऊ शकते. पण जर संबंध ठेवताना घाई केली, पुरेसा वेळ दिला नाही किंवा स्त्रीचे शरीर तयार झालेले नसेल तर योनीमध्ये नैसर्गिक ओलावा म्हणजेच कामसलील जे योनीतील लुब्रिकंट म्हणून काम करते ते कमी असू शकते. अशा वेळी घर्षण वाढून जळजळ, दुखणे किंवा अस्वस्थता होऊ शकते. म्हणून शारीरिक संबंधांमध्ये घाई करण्यापेक्षा दोघांची तयारी, आराम आणि संवाद अधिक महत्त्वाचा आहे. 3. फक्त लिंगाचा मोठा आकार नाही तर घाई आणि जोरामुळे सुद्धा वेदना होऊ शकतात. काही वेळा वेदनांचे कारण आकार नसून घाई, जास्त घर्षण किंवा जोराचा संबंध असू शकतो. जर स्त्रीचे शरीर अजून पूर्णपणे तयार नसेल आणि अशावेळी जबरदस्तीने किंवा वेगाने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तर वेदना होऊ शकतात. वेदना किंवा भीती निर्माण झाल्यावर काही स्त्रियांमध्ये योनिभोवतीचे स्नायू अनैच्छिकपणे घट्ट होऊ शकतात. जर हे वारंवार होत असेल आणि प्रवेश करताना मोठा त्रास होत असेल तर त्यामागे समस्या असू शकते. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शारीरिक संबंधांमध्ये वेदना होत असतील तर त्या सहन करून पुढे जाणे योग्य नाही. पुरुषांनी येथे समजून थांबावे, संवाद साधावा आणि जोडीदाराला आरामदायक वाटत आहे का हे लक्षात घ्यावे. 4. योनीमध्ये नैसर्गिक ओलावा, कामसलील कमी प्रमाणात तयार होत असेल तर काय करावे? काही स्त्रियांमध्ये नैसर्गिक ओलावा, कामसलील कमी प्रमाणात असू शकते. यामागे फॉरप्लेचा अभाव, पुरेसं उत्तेजन नसणे, ताण, थकवा, हार्मोन्समधील बदल, काही औषधे किंवा बाळंतपणानंतरचे बदल यांसारखी कारणे असू शकतात. नैसर्गिक कामसलील कमी असल्यास घर्षण वाढू शकते आणि त्यामुळे संबंधावेळी वेदना किंवा जळजळ होऊ शकते. अशावेळी पाण्यावर आधारित ल्युब्रिकंट वापरल्याने घर्षण कमी करण्यास मदत होऊ शकते. पण योनीमध्ये घरगुती पदार्थ, सुगंधी उत्पादने किंवा त्वचेला त्रास देणाऱ्या वस्तू वापरणे टाळा. विशेषतः कॉन्डम वापरत असल्यास तेलावर आधारित पदार्थ काही प्रकारच्या कॉन्डमला नुकसान करू शकतात. त्यामुळे योग्य उत्पादनाची निवड करणे महत्त्वाचे आहे. 5. संबंधावेळी वेदना होत असतील तर काय करावे? सर्वात पहिली गोष्ट, वेदना सहन करून शारीरिक संबंध सुरू ठेवू नये. जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधावा. घाई करू नये. शरीराला पुरेसा वेळ द्यावा आणि स्त्रीला आरामदायक वाटते का हे लक्षात घ्यावे. नैसर्गिक ओलावा कमी असल्यास योग्य ल्युब्रिकंटचा वापर करता येतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शारीरिक संबंधांमध्ये दोघांचीही संमती आणि आराम आवश्यक आहे. अस्वस्थ वाटल्यास कोणत्याही क्षणी थांबणे योग्य आहे. 6. प्रत्येक वेदना आकारामुळेच असते का? नाही. शारीरिक संबंधावेळी वेदना होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, कोरडेपणा, जास्त घर्षण, शरीराची पूर्ण तयारी नसणे, भीती किंवा मानसिक ताण, योनिभोवतीचे स्नायू घट्ट होणे, संसर्ग, त्वचेची जळजळ किंवा इतर स्त्रीरोगविषयक समस्या. त्यामुळे लिंग मोठे आहे म्हणूनच दुखत आहे असा निष्कर्ष लगेच काढू नये. विशेषतः वेदना वारंवार होत असतील तर त्यामागचे खरे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. 7.
संबंधानंतर हलकी अस्वस्थता आणि सततची वेदना यात फरक असतो का? कधी कधी नवीन अनुभव, कोरडेपणा किंवा जास्त घर्षणामुळे हलकी अस्वस्थता जाणवू शकते. पण प्रत्येक वेळी संबंधावेळी वेदना होणे किंवा वेदना खूप तीव्र असणे सामान्य समजून दुर्लक्ष करू नये. विशेषतः संबंधानंतर वारंवार रक्तस्राव, जळजळ, खाज, असामान्य स्त्राव, दुर्गंधी किंवा ओटीपोटात वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य असते. 8. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? खालीलपैकी कोणतीही समस्या वारंवार होत असेल तर स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रत्येक वेळी संबंधावेळी तीव्र वेदना होणे, प्रवेश करताना खूप अडचण होणे, संबंधानंतर वारंवार रक्तस्राव होणे, योनीमध्ये सतत जळजळ किंवा खाज असणे, असामान्य किंवा दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे, ओटीपोटात वेदना होणे, भीती किंवा स्नायूंच्या ताणामुळे संबंध ठेवणे कठीण होणे, अशा समस्या असतील तर योग्य तपासणी केल्यानंतर कारण समजून त्यावर उपचार करता येतात. मित्रांनो, लिंग मोठे आणि योनी लहान असल्यामुळेच प्रत्येक वेळी स्त्रीला शारीरिक संबंधात वेदना होतात हा एक गैरसमज आहे. योनी ही लवचिक असते आणि लैंगिक उत्तेजनेच्या वेळी तिच्यामध्ये नैसर्गिक बदल होतात. वेदना होण्यामागे कोरडेपणा, घाई, जास्त घर्षण, शरीराची पूर्ण तयारी नसणे, मानसिक ताण, स्नायूंचा ताण, संसर्ग किंवा इतर वैद्यकीय कारणे असू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि निरोगी कामजीवन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला स्त्री पुरुष संबंधाबद्दल आणखी कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. योग्य माहिती घ्या, एकमेकांच्या शरीराचा आणि संमतीचा आदर करा. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.